भारत आणि पाकिस्तान या सीमारेषेवरती सध्या पाकिस्तानकडून जे शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं होतं ते आता थांबलेलं आहे आणि पाकिस्तानकडून सीमारेषेवरती सुद्धा शांतता जी आहे ती पाहायला मिळते। मात्र भारतानं पाकिस्तानवरती एवढ्या लवकर विश्वास ठेवायचा का हा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण युद्धबंदीनंतर सुद्धा पाकिस्ताननं सीमारेषेवरती गोळीबार जो आहे तो केलेला होता। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय की आपल्याला भारत पाकिस्तान सीमा पाहायला मिळते। आपण पाहतोय की पाकिस्तानला हे तारेचं कुंपण जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि पाकिस्तानच्या बाजूला आपण पाहतोय की जे आपले भारतीय राहतात, शेती करतात, त्यांच्यासाठीच आपण पाहतोय की पाकिस्ताननं ही जाळी जी आहे ती आखलेली आहे आणि पलीकडे आपल्याला पाकिस्तान जो आहे तो पाहायला मिळतो। इथूनच पुढे आपल्याला पाकिस्तानची जी रेल्वे स्टेशन्स आहेत ते पाहायला मिळतात। मात्र सध्या आपण पाहतोय की परिसरामध्ये शांतता जी आहे ती पाहायला मिळते। इथूनच पलीकडे आपल्याला सांबा सेक्टर पाहायला मिळते, ज्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार जो आहे तो पठाणकोटचा एअरबेस असेल, त्याचबरोबर अमृतसरच्या परिसरामध्ये करण्यात आलेला होता। मात्र इथूनच अमृतसरचं जे एअरबेस आहे त्याला ड्रोन अटॅकच्या माध्यमातून टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आलेला होता। मात्र सध्या सीमारेषेवरती आपण पाहतोय की तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। आपले बीएसएफचे जवान 24 तास या सगळ्या परिसरामध्ये गस्त जे आहे ते घालत असतात। समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर आपल्याला हे पाकिस्तानमधलं रेल्वे स्टेशन जे आहे ते पाहायला मिळतं। म्हणजे पलीकडच्या बाजूला पाकिस्तानची जी शेवटची रेल्वे आहे ती अटारी बॉर्डरपर्यंत येते। म्हणजे पलीकडच्या बाजूला जे लाहोर आपल्याला पाहायला मिळते त्याच्यासाठीच आपण पाहतोय की लाहोरकडे जाणारी रेल्वे सेवा जी आहे ती आपल्याला परिसरामधून पाहायला मिळते आणि पुढे हे पाकिस्तानमधलं रेल्वे स्टेशन जे आहे ते पाहायला मिळतं। दुसऱ्या बाजूला जर शेतामध्ये आपण पाहिलं तर पाकिस्तानकडून या चौक्या ज्या आहेत त्या सुद्धा उभारण्यात आलेल्या आहेत आणि चौक्याच्या माध्यमातून भारतामधल्या हालचालींवरती पाकिस्तानकडून लक्ष ठेवलं जातं। मात्र आपले बीएसएफचे जवान 24 तास या परिसरामध्ये गस्त जे आहे ते घालत असतात। काही वेळ या बाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र सध्या आपण पाहतोय की भारत आणि पाकिस्तानी सीमेवरती तणावपूर्ण शांतता जी आहे ती पाहायला मिळते आणि TV9 मराठीनं थेट पाकिस्तानच्या जवळ जाऊन आपण पाहतोय की ही परिस्थिती जी आहे ती आम्ही महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दाखवतोय की हो, आता भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जे युद्ध परिस्थिती निर्माण झालेली होती ती आता हळूहळू निवळताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अटारी बॉर्डर, पंजाब।